स्मारक चौकातील ध्वजारोहण ही परंपरा. भाजप शहराध्यक्ष गौरव वाणी यांचा खुलासा. तळोद्यात ध्वजारोहणावरून परिवर्तन 24 न्यूजवर बातमी प्रसारित झाली आणि दिवसभराच्या चर्चेनंतर भाजप शहराध्यक्ष गौरव वाणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं, तळोदा स्मारक चौकात वर्षानुवर्ष आमदारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या वर्षीही आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. गौरव वाणी यांच्या या प्रतिक्रियेनंतर स्मारक चौकात ध्वजारोहण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्तेच पार पडणार हे निश्चित झालंय. तरी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी तळोद्यात ध्वजावरून राजकारण अजूनही चर्चेत. आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज, बोलतो ते बेधडक, सत्य थेट आणि परिवर्तनासाठी. आज काही प्रसार माध्यमांमध्ये बातमी लागली की स्मारक चौकातील प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण हा आमदारांच्या हस्ते होणार. पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वर्षानुवर्षापासून प्रथा चालत आली आहे. स्मारक चौकातील झेंडा जे पण आमदार असतात, आमदार साहेब असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, ते लोक झेंडा फडकवतात. मग मी माझ्या देखत स्वतः नरेंद्र पाडवी, दिवंगत आमदार नरेंद्र पाडवी साहेब हे आमदार असताना मान्य विश्वनाथ बापूजींनी झेंडा फडकवला आहे. माझ्या डोळ्यात बघितलं आहे. जेव्हा पद्माकर होळी साहेब आमदार होते तेव्हा सतीश दादा तालुका अध्यक्ष होते, त्यांनी झेंडा फडकवला आहे. आता भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहेब आहेत, ते वर्षानुवर्ष झेंडा फडकवतात चौकात येऊन. आणि ते नसले की काही वेळेस स्वतः अजय भैया होते, काही वेळेस आमचे तालुका अध्यक्ष होते, हे लोक झेंडा फडकवतात. म्हणून याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. आणि नगरपालिकेचा झेंडा हा नगराध्यक्ष फडकवत असतात. स्मारक चौकातला झेंडा हा मान्य आमदार महोदय किंवा त्यांचे प्रतिनिधी हे लोक फडकवत असतात. म्हणून काही मोठा विषय नाहीये. आणि हा वर्षानुवर्ष चालत आलेली तळोदा शहरातील प्रथा आहे आणि ती प्रथा कायम आम्ही केली आहे. धन्यवाद.